हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंती तैसीची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे, ठेविले अनंती तैसीची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंती तैसीची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. विठ्ठल वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुद्धमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. पाण्डुरङ्गा करो प्रथमम्. करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो तया जरीकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावे माया संसाराची, ठेविली आनंदी तैसीची राहावी, चित्ते असू द्यावे समाधान. भगवान श्री पंढरीनाथाच्या प्राण प्रतिष्ठेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने वर्ष आपल्याला काही सांगता येणार नाही,
तर कोणाला माहीत आहे? बाबा महाराज 2 वर्ष झाली भगवान श्री पंढरीनाथाच्या आगमनाने पवित्र झालेली ही आपली हडोळी नगरी आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने गेली अनेक वर्षापासून आपली ही पवित्र सप्ताहाची परंपरा चालू आहे. चालू असलेल्या परंपरेतील 6व्या दिवसाची सेवा संपूर्ण गावकऱ्यांच्या अतीव प्रेमाने, सर्वांच्या गोड अशा प्रेमाने माझ्याकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे. या वर्षीच्या सप्ताहामध्ये तशी भागवत गेली बरीच वर्षापासून चालू आहे. विशेष आकर्षण म्हणजे श्रीमद भागवत महापुराण कथा आहे. 6वा दिवस आहे. 6व्या दिवसामध्ये आज आपण पदार्पण केलेलं आहे. 6व्या दिवसाच्या कीर्तन सेवेकरिता निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु संत सम्राट वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा बहुतेकांच्या पाठातला भगवान श्री पंढरीनाथ परमात्म्याला म्हणजे देवाला आवडणाऱ्या भक्तीचे यथार्थ वर्णन म्हणजे हा अभंग आहे. सेवेला सुरुवात करण्याअगोदर अल्पसा परिहार. आजच्या या कीर्तन सेवेसाठी हजर असलेले तसे रोजच हजर आहेत, पण आपल्या गावाला 7ही दिवस जी सेवा देणारी मंडळी बाहेरगावून येणारी गेली 20 वर्षापासून तुमचे गुणवंत महाराज प्रचंडेकर ही 20 वर्षापासून साहेब सेवा देत आहेत. तिथं अखंडित अविरत त्यांची सेवा चालू आहे. अत्यंत लाडकं आमच्या हडोळी गावाचं व्यक्तिमत्व म्हणजे गुणवंत मामा. ते 7 दिवस गेली 20 वर्षापासून सेवा देत आहेत. त्याचबरोबर आमचे नवनाथ महाराज, आमचे राम महाराज, आमचे सुरेश महाराज आहे की नाही, इकडून संभाजी महाराज आले. अशी दिग्गज मंडळी आपल्या इथं 7 दिवस राहत आहेत. आणि आज विशेष त्यात अनेक दुधात साखर म्हणजे हरिभक्तीपरायण आमचे परमस्नेही परम मित्र पप्पू महाराज बोले, ज्यांचा आवाज आपण आता ऐकलेलाच आहे. तसा सध्या महाराष्ट्रामध्ये त्यांचा आवाज उत्कृष्ट असा गाजतोय. असे गोड गळ्याचे धनी आणि उंच स्वराचे उंच आवाजाचे धनी असलेले आमचे पप्पू महाराजांचे सेवेकरता आले. पप्पू महाराजांचं अभिनंदन आहे. त्या दिवशी आले होते पण ती भूक भागली नाही. आज पोट भरावं म्हणून तुम्हाला पुन्हा पाचारण केलेलं आहे आम्ही. महाराजांच्या आमच्या कथेमध्ये थोडीशी साथ केली होती महाराजांनी. आज जास्त काही कीर्तन करायचं नाही, कारण अशी मंडळी कीर्तनाला हजर आहे. आज निवळ आपण भजनाचा आनंद घ्यायचा आहे. आता चिंतन रोजच ऐकायला लावतो मी, पण आज भजन ऐका, आहे की नाही. असे हे आमचे पप्पू महाराज आलेले. मृदांवर इकडून छोटीशी आमची बालमूर्ती बघा. मूर्ती लहान, कीर्ती महान. गावातील टाळकरी तर सेवा देत आहेतच, तसे आमचे काशीनाथ महाराज आहेतच. मृदंगाचार्याची तर खानच आहे. मृदंगाचार्याला काही कमी नाही महाराज. एक नवोदित भागवतकार आपल्या हडोळी नगरीला नव्हते. प्रद्युम्न महाराजाच्या रूपानं पांडुरंगाने आमच्या तुमच्या पदरात टाकलेले. तर मला आज उमरदर येऊन फोन आला एक जणाचा. ते म्हणले महाराज भागवतकार कोणत्या गावचे येतं ऐकू आले मला म्हणले. मी म्हणलं ते बाहेर गावचे नाहीत, ते हडोळीचेच आहेत. कमी दिवसामध्ये 5-6 महिन्याच्या कालावधीमध्ये उत्कृष्ट असं भागवत कथा निरूपण ज्यांच्या मुखातून आपण श्रवण करत आहात असे नवोदित बघा. आणि ह्यांची प्रगती किती होणार आहे आता त्याचं काही माप नाही, कारण निसर्ग त्यांच्या परंपरेत चालत आलेली पांडुरंगाची भगवंताची सेवा, त्या सेवेचं फळ म्हणजे प्रद्युम्न महाराज. परमार्थाची दुरा अगदी जुन्या काळापासून आमचे बरेच कीर्तनकार मंडळी सांभाळत आले. आज हे जे वातावरण तयार झाले, एवढं सुंदर वातावरण तयार झाले, याचा एक पार्श्वभूमी याच्या पाठीमागं.
त्याच्या पाठीमागे एक पार्श्वभूमी काय? ती भूमिका म्हणजे आमचे वैकुंठवासी सद्गुरू पंढरीनाथ महाराज, त्याचबरोबर आमचे केशव महाराज, हे दोन कीर्तनकार म्हणजे हाडोळीच्या परमार्थाचा अधिष्ठान आहे बघा. या दोघा जणांनी पारमार्थिक क्षेत्रामध्ये गावाचं नाव मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोच करण्याचं काम केलेलं आहे. उत्तुंग अशी हाडोळीची वारकरी संप्रदायाची भजनाची कीर्तनाची परंपरा गावागावामध्ये पोचविण्याचं काम त्या काळात केलं. त्यांच्यानंतर त्यांच्या सेवा आणि त्या सेवेच्या जोरावर म्हणा, सेवेच्या बळावर म्हणा, मला वाटते साहेब हाडोळी सप्ताह होऊ शकतो. एकही कीर्तनकार बाहेरून आणायची गरज नाही, पण कौतुक म्हणून गुरु परंपरा म्हणून दुसऱ्याचंही ऐकलं पाहिजे या न्यायाने आम्ही 4 कीर्तनकार बाहेरचे आणि 4 कीर्तनकार गावातले घेतलेले. अशी परमार्थाची एक उत्कृष्ट भूमिका लाभलेलं हे आपलं गाव आहे. कीर्तनासाठी उपस्थित असलेल्या सर्व श्रोतृ वर्गांना, माता माऊली असतील, उमरगावून आमचे साहेब आलेत, माऊली आलेत, बंडू काका आलेत, बाहेरगावून आलेल्या सर्वांना नमन करतो. आमचे बाबू महाराज, बंडू महाराज आता विद्यमान कीर्तनकारांमध्ये अशी गोड अशी वारकरी संप्रदायाची परंपरा चालत आहे बघा. मला वाटतं याला काही कमी पडणार नाही, कारण यावर्षी आणखीन विशेष वातावरण तयार झाले. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय हे भगवंताच्या आवडीची भक्ती कशी असते त्या भक्तीचं यथार्थ वर्णन म्हणजे हा अभंग आहे. वारकरी संप्रदायाच्या संतांचा विचार केला तर महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक संत झाले. या सर्व संत मांदियाळीमध्ये वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, ज्यांना संपूर्ण जगाने पदवी दिली. माऊली महावैष्णव चक्रवर्ती सम्राट संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी या वारकरी संप्रदायाचा पवित्र पाया रचला बघा. ज्ञानदेवे रचिला पाया, देवालया. वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचं काम ज्ञानोबारायांनी केलं. पाया रचून झाल्याच्या नंतर कळस काढण्याचं काम जगद्गुरु तुकोबारायांनी केलं. सर्व संत मांदियाळीची कार्य करण्याची एक वाक्यता, एक जुटता मी तुम्हाला या अभंगामधून सांगणार आहे. ज्ञानोबारायांचे काम घेऊन आले होते. वारकरी संप्रदायाचे जे काम घेऊन संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अवताराला आले, ते काम ज्ञानेश्वर महाराजापासून ते निळोबारायापर्यंत महाराजाचं नंबर 1 काम झालेलं आहे. तुका झाला से कळस. तुकोबारायांनी वारकरी संप्रदायाचा कळस काढण्याचं काम केलं आणि या कळशावर ध्वजानाम पताका उभारण्याचं काम आमच्या संत श्रेष्ठ निळोबारायांनी केलं. या सर्व संतांनी भक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम केलेलं आहे. आता काही जगामध्ये तुम्हाला पंथ भेटतील, काही संप्रदाय भेटतील, काही निर्गुणवादीच आहे, काही सगुणवादीच आहे. थोडा कमी ठेवा. सगुणवादीच काही संप्रदाय, निर्गुणवादीच काही संप्रदाय. आमचा इस्लाम धर्म निर्गुणाचीच उपासना करणार आहे, सगुणाला त्याला मान्यताच नाही महाराज. असे अनेक संप्रदाय आहेत, पंथ आहेत, पण भक्ती आणि ज्ञान या दोघांचं ऐक्य करून भक्ती कशी श्रेष्ठ आहे आणि भक्ती कशी जीवाला तारणारी आहे याचं सविस्तर चिंतन म्हणजे संतांचा आमचा विचार आहे. संपूर्ण संतांनी आम्हाला भक्ती सांगण्याचं काम केलंय बघा. ज्ञानोबा म्हणतात, आम्ही जरी शंकराचार्यांच्या व्यासांच्या दाखविलेल्या मार्गाने जात असू तरी आम्हाला सांगायची की तुम्हाला भक्ती. एक ओळी सांगून जातो.
ज्ञानोबा म्हणतात पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊने आपुले हाती रिघाला भक्तिपंथी जगाते तू. ज्ञानोबा म्हणतात भक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आम्ही हे काम हातामध्ये घेतलेलं आहे. विठ्ठला वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे ज्ञानोबा म्हणतात आम्ही भक्तीचा प्रचार करण्यासाठी आलो. मग संप्रदायाचा कळस करणारे जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात? जगद्गुरु तुकोबारायला ज्या वेळेला विचारलं की तुम्ही इथं कशासाठी आलात, कुठून आलात? आम्ही शेवटच्या चरणामध्ये मुख्य काम जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात. आम्ही बाकीचं कुणाचंच काही वाजविणार नाही ना, तरी आम्ही योगाचं वाजविणार आहेत, ना कर्माचं, ना तरी ज्ञानाचं. आम्ही वाजविणार तर भक्तीचं वाजविणार. पिटू भक्तीचाच आम्ही काय करणार महाराज? प्रचार आणि प्रसार करणार. कारण असं आहे की भक्ती पंथ, भक्ती मार्ग हा कलियुगातल्या लोकांच्या उद्धाराचा एकमेव आणि एकमेव अशा प्रकारचा मार्ग आहे. सर्व संत एकत्रित बसले आणि जगत कल्याणासाठीच्या साधनाचा विचार विमर्श घेतला. बैठक घेतली म्हणा की मीटिंग मध्ये ठराव पास झाला की कलियुगातल्या लोकांचा उद्धार अन्य मार्गाने होणार नाही, अन्य साधनाने होणार नाही. याचं कारण आहे शास्त्र पुराण. सर्व शास्त्राचा पुराणाचा भांडोळा घेतला आणि संतांना तात्पर्य लक्षात आलं की या कलियुगामध्ये भक्ती मार्ग जर सोडला, भक्ती मार्गाची एक वाट जर सोडली तर बाकीच्या सर्व वाटांना झालाय टीबी. काय झालाय? टीबी. आणि टीबी झालेल्या माणसाच्या अंगात काही शिल्लक राहते का? अवघ्या वाटा झाल्या क्षीण. चालू ठेवा. कलीन घडे साधून उचित विधी विधान
न कळे न घडे सर्वथा. ज्ञानोबरायने तर हरिपाठात आपल्याला सांगून टाकलंय काय, योगयाग विधेयनेनो योगयाग विधेयनेनो योगयाग विधेयनेनो वायाति उपाधि धर्म वायाति उपाधि धर्म वायाति उपाधि अशा दूषित संकरित काळामध्ये परमार्थ साधन देवापर्यंत पोहोचू शकणार नाही. अन्य साधन भक्ती मार्ग सोडला तर अन्य मार्गाचा विचार सर्व संतांनी केला. योग मार्गाने देवापर्यंत माणूस जाणार नाही, ज्ञान मार्गाने जाणार नाही, तसा कर्म मार्गाने सुद्धा माणूस देवापर्यंत जाणार नाही. कारण आयुष्य फार थोडं आहे. थोड्या आयुष्यामध्ये योगासारखी, ज्ञानासारखी आणि कर्मासारखी साधना माणसाच्या कडून होणं अशक्य गोष्ट आहे. मग काय करावं तर शॉर्टकट मार्ग, सोपा मार्ग, सर्व मार्गातला सोपा मार्ग तुकोबारांनी हात वरी करून आपल्याला सांगितलंय. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, पण पुढे दिलंय बघा काय, शहाणा तो धनी घेतो येथे असा पाहिजे, येथे असा पाहिजे. शहाणा माणूस भक्ती मार्गाला लागतो बघा. म्हणून सर्व मार्गाचा एक वाक्यानं विचार करायचा झाला तर भक्ती मार्ग हा सर्व मार्गामध्ये अत्यंत सुयस्कर, सोपा आणि राजमार्ग आहे. विठ्ठल धावतं चिंतन सांगतो. योग मार्गाचा विचार करत असताना माऊली ज्ञानोबराय आपल्याला 12व्या अध्यायामध्ये चिंतन सांगतात. क्लेशोधिकतरस्तेषां विवेक्तासक्तचित्तसां अव्यक्ता हि गतिर दुःखम देहवाप्यते. आहे की नाही? ज्ञानोबराय म्हणतात की जो कोणी कलियुगाच्या काळामध्ये योग मार्गाने देवाकडे निघाला तर रामदेव आपल्याला योग शिकवायला लागले. रामदेव बाबा काय शिकवायले? योग आहे. पण योगाचे 8 अंग सांगितले. 8वं अंग म्हणजे समाधी, आणि त्या समाधीचे पुन्हा 2 प्रकार सांगितले. सविकल्प समाधी आहे आणि दुसरी निर्विकल्प अशा प्रकारची समाधी आहे. ज्ञानोबराच्या तत्कालीन त्या काळामध्ये चांगदेव महाराज 1400 वर्ष राहिले बघा. आमचा सकाळीच विषय झाला की योगी पुरुष हा आपली श्वासाची प्रक्रिया लांबवतो. प्रत्येक माणसाचं आयुष्य हे श्वासावर आधारित आहे. जो माणूस जन्माला आला तो येताना ठराविक अशा प्रकारचे श्वास घेऊन आलाय. ते श्वास ज्या दिवशी संपतील त्या दिवशी माणसं म्हणतात की यांनी अखेरचा श्वास घेतला. आयुष्य श्वासावर अवलंबून आहे. योगी काय करतो? प्राणायाम करतो, श्वासावर नियमन करतो, श्वास लांबवतो आणि श्वसनाची क्रिया लांबून आपलं आयुष्य वाढवत असतो. 1400 वर्ष जगले चांगदेव महाराज. पण परमार्थ सिद्धीतलं आखरीचं फळ, शेवटचं फळ त्यांना सुद्धा प्राप्त करता आलं नव्हतं. म्हणून चांगदेव लोटांगणी गेले.
आले लोकांगणी चांगदेव. चांगदेवानी आपली साक्ष कबुली दिली. महाराज चांगदेव म्हणतात, चांगदेव म्हणे आजी जन्मालो. आज मिळालं म्हणे मला परमार्थातलं फळ. योगी राजाला परमार्थातलं शेवटचं फळ मिळविता आलं नाही म्हणून लोटांगणी जावं लागलं. योगाची योग मार्ग हा अत्यंत दुस्तर आणि कठीण अशा प्रकारचा सांगितलेला आहे. त्याच श्लोकावरच्या ओव्या आहेत. म्हणून योगाची वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचा चिवाटा भगाला. ज्ञानोबा म्हणतात 80-90 वर्ष झालेला म्हातारा असावा, 32 पैकी एक बी तोंडात नसावा, अत्यंत भूक लागलेली असावी आणि त्याला चणे खायला द्यावे, तेही लोखंडाचे. ज्ञानोबा म्हणले खरं सांगा बरं, त्याचं पोट भर नाही की त्याचा जीव घे नाही. तसं कलियुगातल्या माणसाने योग मार्गाने देवाकडे जाणं त्या बोचऱ्या माणसानं चणे खाण्यासारखं होईल. कलियुगाच्या दूषित काळामध्ये योग मार्ग साधन कठीण आहे. कर्म मार्ग सूक्ष्म आहे. तुकोबारा म्हणतात मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. म्हणून तुकोबारा म्हणायला लागले की आम्ही अवघड तुम्हाला सांगणार नाही, आता सोपच सांगणार. कारण या सोप्या मार्गावर विशिष्ट अशा प्रकारच्या अधिकाऱ्याची निवड करायची काही गरज नाही. या तीनही मार्गामध्ये विशिष्ट अशा प्रकारचा अधिकारी लागतो. पण भक्ती मार्ग, भक्ती पंथ इतका मोठा आहे, इतका राजमार्ग आहे की इथं या रे
भूतलावर जन्माला आलेले जेवढे मानव योनीला आलेले जीव आहेत सर्वांना या भक्ती मार्गाचा अधिकार आहे बघा. अधिकाराच्या संबंधाने विचार चिंतन करत असताना विशिष्ट अशा प्रकारचा भक्ती क्षेत्रामध्ये अधिकार लागतो. मागे एक जण मला म्हणलं, आता कीर्तनकार लय भोकाळीत कैदी बोलायलेत महाराज, काहीतरी संहिता घातली पाहिजे. पण हे प्रदूषण कशामुळे झाले तर त्याचं कारण हे आहे, याने नियमावली चोख अशा प्रकारची नियमावली घालता येत नाही महाराज. कारण संप्रदाय आमचा भक्ती संप्रदाय आहे आणि भक्ती संप्रदायामध्ये बंधन नाही. भक्ती मार्गाने जाणाऱ्या कुठल्याही जीवाला कुठल्याही प्रकारची भीती नाही. कमीत कमी वेळेमध्ये देवाकडे जाण्याचा शॉर्टकट मार्ग आहे. एक भाव आणि भक्ती प्राप्त झाली की देव दूर नाहीच. भक्तीची गरज आहे ती परमार्थ प्राप्ती करता, देवाच्या प्राप्ती करता. त्या भक्तीसाठी लागतो भाव. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. ज्ञानोबा म्हणतात भक्तीची अत्यंत गरज आहे आणि म्हणून हा सोपा असलेला भक्ती मार्ग आमच्या संतांनी आम्हाला सांगितला. विठ्ठल सर्व संतांनी भक्ती मार्गाचा प्रचार प्रसार केला. त्यांचा अवतार कार्य संपलं, ते निघून गेले. तुम्ही आम्ही आज सर्वजण भक्ती करत आहोत. प्रत्येक माणसाकडे ध्यान द्या. प्रत्येक माणूस हा भक्त आहे. प्रत्येक माणूस हा भक्त आहे, तो भक्तीच करणार आहे. भले तो पांडुरंगाची करीत नसला तरी अन्य देवतेची भक्ती करणारा हा निश्चित आहे. ज्ञानोबांनी ठोकून आपल्याला सरळ सांगून टाकले, देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. प्रत्येक माणूस भक्त आहे बघा. माळकरी असो, विना माळकरी असो, कुणी असो, कुठल्या देवतेची उपासना करणारा माणूस आपल्याला पाहायला मिळतो. उपासना करत नाही, भक्ती करत नाही असा माणूस जगाच्या पाठीवर तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही. वारकरी संप्रदायाची भक्ती करणारी आमचे बरेच मंडळी आहेत. या सर्व मंडळींमध्ये प्रत्येकाचा भक्ती क्षेत्रातला अनुभव भिन्न भिन्न अशा प्रकारचा आहे. काही माणसं सांगतात महाराज आम्ही एवढे वर्ष झालं परमार्थ करतो, देव स्वप्नात सुद्धा आला नाही. किती वर्ष झाली? 50 वर्ष झाले, 40 वर्ष झाले, 60 वर्ष झाले. आमची पिढ्यानपिढ्या कितीतरी पिढ्याची परंपरा आहे आणि ते म्हणून सुद्धा दाखवतात माझ्या वडिलाची तुझी चरण सेवा. आणि हा देव स्वप्नात सुद्धा येत नाही. साधन तर भक्तीचं चालू आहे आणि साध्य प्राप्ती तर झाली नाही. असं का व्हावं याचं कारण आहे, जे साधन तुम्ही साध्य प्राप्ती करता करत आहात ते साधन कुठेतरी दोषयुक्त आहे.
साध्य प्राप्ती करता ज्या साधनाच्या द्वारे साध्यापर्यंत तुम्हाला जायचंय ते साधन निर्दोष अशा प्रकारचं व्हावं लागतं. जर ते साधन सदोष असेल, अपूर्ण असेल, निर्दुष्ट नसेल तर ते साधन तुम्हाला साध्यापर्यंत पोहोचत करत नाही. म्हणून तुमच्या आमच्याकडून केल्या जाणारी जी भक्ती आहे ही भक्ती निश्चित देवापर्यंत घेऊन जाणार आहे, पण ती निर्दोष व्हावी लागेल. ज्या अर्थी परमात्मरूपी गंतव्यस्थान, साध्यस्थान, देवरूपी साध्य आपल्याला प्राप्त झालं नाही, याचा अर्थ आहे आपल्याकडून केल्या जाणारं साधन निर्दोष नाही, मग सदोष आहे असा. मग सदोष साधन आपल्याला भगवंताच्या जवळ घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून साधन जर चुकलं तर साध्य प्राप्त होत. परमात्म्याच्या साध्यापर्यंत पोहोचण्याकरिता ज्या साधनावर तुम्ही आरूढ आहात ते साधन अगदी तंतोतंत बरोबर असलं पाहिजे. नावेमध्ये बसला, कशात बसला? नावे. नाव जर फुटकी असेल, गळकी असेल, नावेला छिद्रे असतील तर ते नाव तुम्हाला पहिलं तीराला नेईल का मधीच डुबवेल? हो, मधीच बुडविणार आहे महाराज. तसं साधन निर्दोष असावं लागतं. ज्या अर्थी आजपर्यंत परमात्मा रूपी देवरूपी साध्य आपल्याला प्राप्त झालं नाही, त्या करत असलेलं भक्ती नावाचं साधन आपलं निर्दोष नाही, सदोष आहे असं आपल्याला लक्षात येतं. विठ्ठल प्राप्त झालं नाही त्या अर्थी आपलं कुठंतरी साधन चुकतंय आणि चुकणारं साधन आपल्याला देवापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. भक्ती तर सर्वजण करत आहेत, पण करत असलेली भक्ती ही चुकीची व्हायला लागली म्हणून देवरूपी साध्य आपल्याला प्राप्त झालेलं नाही. मग काय करावं लागेल? तर तुकोबाराय म्हणले तुम्ही भक्ती निश्चित करत आहात, पण ती भक्ती चुकीची आहे, निर्दोष नाही. मग काय करावं लागेल? आता उदाहरण सांगायचं झालं तर ज्ञानोबारायांनी पती पत्नी यांच्यामध्ये असणारी जी एकता आहे ती वर्णन करत असताना बऱ्याच वेळा दिल्यात आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबाराय म्हणतात पतिव्रता स्त्री पतीची मता अनुसरुनी पतिव्रता, त्या पतिव्रता स्त्रीला अन्य साधनं करायची गरज लागत. समोर जातो ओघात आलं म्हणून 3 प्रकारच्या बाया असतात, महिला असतात आमच्या. एक असते पत्नी, महाराज सांगतो त्या दिवशी. दुसरी असते काय पतिव्रता, आणि तिसरी असते प्राणेश्वरी. तिन्हीतला फरक सांगतो तुम्हाला. पत्नी म्हणजे जमलं तर पत्नी, तर स्वतः सहित पतीला पत्नाला घेऊन जाते, तिचं नाव पत्नी, तिचं नावच पत्नी. पतिव्रता पतीच्या मताशी एकरूप झालेली असते, एकरस झालेली असते. माझे ज्ञानोबा या पतिव्रतेचं वर्णन करताना गोड वर्णन करतात. तुकोबाराय सुद्धा वर्णन करतात महाराज. पतिव्रते जैसा पतिव्रते जैसा प्रकार प्रमाण भ्रतार प्रमाण. ज्ञानोबाराय म्हणतात स्वप्ना सुद्धा परपुरुषाची छाया अंतःकरणाच्या पटलावर जी पडू देत नाही तिचं नाव पतिव्रता आहे. आणि तिसरी आहे ती प्राणेश्वरी. पतीच्या प्राणाशी जिचे प्राण एकरूप झालेले असतात. सर्वात थोरलं उदाहरण द्यायचं म्हणजे महाराष्ट्रातलं
वैकुंठवासी दोंडा महाराजांच्या पत्नी कृष्णाबाई ना, महाराज गेले शब्द कानावर पडता क्षणी देह ठेवला, तिचं नाव आहे प्राणेश्वरी. 3 प्रकार झाले स्त्रियांचे. जसा पतिव्रतेला भ्रतार नाम नवरा प्रमाण असतो, तिच्या मताशी नवऱ्याच्या मताशी तसूभर सुद्धा ती वेगळी नसते, एकरूप एकरस झालेली असते. मग ज्ञानोबा म्हणतात तिला भजन पूजन कीर्तन करायची काहीच गरज नाही. प्रचंड ताकद आहे, ती पतीवर सत्ता करेल. नवल नाही, ती देवावर सत्ता करते. ही पावर कशी आहे? पतिव्रतेच्या बलानं. मग ही पतिव्रता जशी पतीच्या मताशी अनन्य असते, अनन्य शब्दाचा अर्थ करत असताना नान्यहा इति अनन्यहा, म्हणजे जिच्या मनामध्ये अनेक भाव संपलेले असतात, एक भाव जन्माला आलेला असतो, जी पतीशी अनन्य झालेली असते. तस पतिव्रता पहिल्यांदा कुठलंही कार्य करत असताना आपल्या पतीच्या आवडीचा विचार करते. कशाचा विचार करते? पतीला आवडते पांढऱ्या रंगाची साडी, ही हिरवी घालून जाते. पांढरी आवडते, पांढरीच घालणार. पतीची जी आवड आहे, पतीच्या आवडीमध्ये जी आवड समाविष्ट झालेली आहे, ती पतिव्रता आहे. तस भक्ती करत असताना आपण ज्या भक्तीला भक्ती म्हणतो, ती भक्ती जरी असली तरी ज्या देवतेची भक्ती आपण करायला लागलो त्याच्या आवडीचा विचार केला पाहिजे ना. बरोबर आहे की नाही? नाहीतर या भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना आमचे भगवान परमात्मा सांगतात, हे अर्जुना, अरे पुरुष म्हणून जर कोण असेल तर एकच पुरुष आहे, तो अक्षर पुरुष आहे, पुरुषोत्तम आहे. या जगामध्ये पुरुष जर कोण असेल तर एकच पुरुष आहे, ज्याचं नाव पुरुषोत्तम आहे. 15व्या अध्यायाचं नावच पडलंय पुरुषोत्तम योगुणाम पंचदशोऽध्याय. पुरुषोत्तम जर जगामध्ये पुरुष कोण असेल तर एकटा आमचा भगवान परमात्मा पुरुष आहे. बाकीचे आडनावालाच पुरुष आहेत बघा. कसे? उत्तमः पुरुषस्त्वन्ये परमात्मे तुदारतः. आमचा भगवान परमात्मा एक पुरुष आहे, पूर्ण पुरुष आहे, अक्षर पुरुष आहे, पुरुषोत्तम आहे. विठ्ठला बऱ्याच संतांनी या भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना ज्या वेळेला नातं जोडले भक्ती क्षेत्रामध्ये, तर बऱ्याच संतांनी नातं जोडत असताना महाराज त्या नात्याला एक नाव आलेलं आहे. तर पतीचं नातं, ज्या गोपिका होत्या ना, गोपिकांनी भगवान परमात्म्याशी पतीचं नातं, प्रियकराचं नातं, अर्थात पतीचं नातं आहे की नाही, हे सर्वश्रेष्ठ भक्ती क्षेत्रातलं नातं आहे. भागवतातून आपण भक्ती ऐकतो आहोत. भक्तीमध्ये नातं जर सर्वश्रेष्ठ कोणतं असेल तर भगवान माझा पती आहे, वरिले सावळे परब्रह्म. पती आणि मी त्याची, असं हे सर्वश्रेष्ठ भक्ती क्षेत्रातलं नातं आहे. आणि म्हणून तुकोबरा म्हणतात, जशी प्राणेश्वरी, जशी पतिव्रता आपल्या पतीच्या आवडीचा विचार करते,
तसा भक्ती क्षेत्रातला आमचा साधक, त्या साधकाने त्याच्यापर्यंत जायचं असेल तर त्याच्या आवडीच्या भक्तीचा विचार केला पाहिजे. ती आवडीची भक्ती कोणती? हेची कोण भक्ती हेची कोण भक्ती आवडती देवा. भक्तीचं वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संकल्पावी माया संसाराची. संसाराची माया संकल्पावी, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची म्हणजे काय? तर ज्या संसारामध्ये तुम्ही आम्ही जगायला लागलो त्या संसाराशी आम्ही तादात्म्य केलेला आहे. मग या तादात्म्याची सुरुवात आपल्या स्वतःच्या शरीरापासून झाली. शरीर म्हणजे मी, इंद्रिय म्हणजे मी, मन म्हणजे मी, बुद्धी म्हणजे मी, इथपर्यंत प्रवास झालाय. मग शरीर माझं म्हटल्यामुळं शरीर संबंधाने येणारे माझे, मी आणि माझे, याचं नाव संसार. तुकोबाराय म्हणतात संकल्पावी माया संसाराची. म्हणजे तिकडं जे कनेक्शन बोर्डात खवलंय ना तुम्ही, ते म्हणले ते कनेक्शन कितक्यात सहित उपसा. कशा सहित उपसा? आर्थिंगचं जरी वायर राहिलं तरी काम बिघडतंय. विठा आपण काय केलंय महाराज? काय नाही, दिसायला आपली भक्ती चालू आहे, नंबर 1 चालू आहे.
पण कनेक्शन तोडायलाच तयार नाही आपण लय बारक्यान कवळे मनाची माणसं. आपण कनेक्शन तोडायला तयार नाही. देवाला आवडतो कटकुनी कनेक्शन तोडणारा. जेव्हा कटकुनी कनेक्शन तोडते त्याला म्हणते देव. ही माझ्या जातीच आहे. काल्याचा प्रसाद देताना भगवान परमात्मा म्हणतात माझे गडी कोण कोण निवडा भिन्न या कोणी. कनेक्शन तोडणारा तो देवाचा गडी विठ्ठला. आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे आपण संसाराशी स्वतःला बांधून घेतलेलं आहे. बांधण सोडलं पाहिजे साहेब तर परमार्थाची साधन रूपी गाडी पुढे जाते, साध्यापर्यंत जाते. नाहीतर गाडी जिथल्या 5-6 जण होते. शंकर सोसायटी वाले आता हे आम्ही दृष्टांत सांगतो. आता उघड सांगू का? गावाचं नाव सांगणार. हे शंकर सोसायटी दृष्टांत सांगल्यानं माझी 4-5 वर्ष झालं तारीखच बंद झाली. ते म्हणजे महाराज सोसायटीवर लई भाष्य करायले त्याची तारीख आपल्या इथं ना. लोकांना सिद्धांत घ्यायचा असतो का दृष्टांत? दृष्टांत कशासाठी काय असतं? दृष्टांतासाठी सिद्धांत असतो का सिद्धांतासाठी दृष्टांत असतो? जे घ्यायला पाहिजे सिद्धांत घ्यायला पाहिजे, दृष्टांत जिथल्या तिथं सोडायला पाहिजे. दृष्टांत घेऊन बसतात, सिद्धांत टाकून देतात. असं काही 5-6 जण एकत्रित झाले बरं का काका. आणि तलपवानाला माल संपल्यास अवघड असते. कुठून कुठवरही जातील ते. माल संपलेला 5-6 जण म्हणजे वैर कसं करायचं? आता माल संपलेला आहे. काय आपल्या शेजारच्या गावात श्रावण महिना चालू होता आणि या वर्षी सारखा पाऊस झाला. जाताना नाव भेटली. ते गावात गेले, माल मिळाला, कार्यक्रम झाला, रंगारंग कार्यक्रम झाला. नंबर 1 तुल झाले सगळे. ते आता म्हणून दाखवत नाही. बरेच कीर्तनकार म्हणतात बम भोले माल बडा आहे ताजा. महादेवालाच म्हणते चिली मोडा या म्हणून. दम लगाने को आजा. किती पराकोटीची भक्ती आहे बघा ना यांची. वारीत सुद्धा भेटते महाराज आपल्याला. आषाढी वारीमध्ये प्रत्येक मुक्कामाच्या फुलाखाली मुक्काम असतो. फार इमानदार महाराज, बघ महाराज. अरे 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 काय एकजुटता असते त्याची महाराज. धीरच पडत नाही बघा. इतकही तरतम भाव करत नाही, खालीवरी करीत नाहीत महाराज. वाटून खातात, वाटून पितात. अरे आमच्या टाळकऱ्यात सुद्धा तितकी दिसून येत नाही बघा. विठ्ठला कार्यक्रम झाला, फुल लोड झालेले वापस घराकडे निघाले. 11-11:30 वाजेची वेळ झालेली होती. पाऊस पडलेला, दुथड्या भरून नदी वाहिल्या. जायचं कसं? एक जण म्हणला भैया हल्टिंग गाडी गेली आता जायचं कसं? नाव दिसली बांधलेली. नाव दिसली त्यांना. ते म्हणले नाव आहे. दुसरा म्हणला नाव आहे पण नावाडी नाही. नका नसू दे म्हणला नावाडी. नावाड्याचं काम आपण करू. 5-6 जण नावेत बसले. रात्रभर साहेब पाणी मारलं बरं का. झिंग होते आधीच टुल भरलेले. रात्रभर बारी बारीनं महाराज चाटू मारले. तांबडं फुटलं, धुंदक दिसायला लागले. एक जण म्हणलं होय तू बघ बरं इकडे जरा. नाव जिथले तिथंच हाय वाटाले. दुसऱ्या मला बरोबर म्हणायला सर्व नाव तिथंच दिसायले. नाव तर इथबरही हल्ली नाही. तिसरा म्हणला हलल कशी. चौथा म्हणला काय झालं? नावेला बांधलेला दोर सोडलाच नाही. दृष्टांत संपला. संसार रूपी झाडाला बांधलेला वासना रूपी दोर तोडावा लागेल आणि तोडणारा देवाला आवडतो. संकल्पावी माया संसाराची. या संसाराचं मुळात या संसाराचं वर्णन करताना 15वा अध्याय खर्ची केलाय ज्ञानोबारांनी. ह्याचा सगळा कार्यक्रम महाराज गुरुपाठ आहे. गुरुपाठ अपभ्रंश शब्द आहे. गुरुपाठा शब्दाचा ओरिजिनल शब्द काय आहे का? उफराटा.
कटकटाई उखटे ये मृत्यू लोकीचे उफराटे अर्जुना जरी आवचटे जन्मलाशी तू तरी झडझडो मी वहिलानी आणि कशाच्या वाटेला लाग भक्तीची वाटेला जिया पावसी अभ्यंग निर्धाम माझे सगळा कार्यक्रम बाबू महाराज उलटा आहे ऊर्ध्वमूल अरशाख मश्वथम प्राहुरभ्यम छंदांशी यश पर्णानी यस्तम वेद सवेदवे असा हा उलटा कार्यक्रम आहे सगळा उलटा म्हणजे प्रत्यक्ष करत उलटे लबाडाला किंमत आली की नाही सांगा हरिपाठ पाठ नाही ते कीर्तनकाराला 40,000 दिले की नाही सांगा हा उलटा कार्यक्रम आहे ना कार्यक्रमच उलटा आहे महाराज साधना करता करता काही माणसं बसले बघा त्याची दारी रिकामीच आहे हरिपाठ पाठ नाही ते काल परवा एक जण म्हणलं आमचे गुरुबंधू त्यांची क्लिप आली आहे लटपुरे महाराज ते म्हणले कीर्तनकाराला अवश्य पैसे द्या 40 नाही 50 द्या पण कीर्तनकार तो महाराज गावात आला त्याला तारीख देताना सांगा आमच्या गावात 4 वाजता यायचा आला महाराज 4 वाजता आला की ज्ञानेश्वरी काढा चांगला ऐका बरं का सगळे आता तुम्ही सुद्धा लागू करा हे आता मी सांगतो ते 4 वाजता बरं का काका 4 वाजता गावात महाराज आला की त्याला ज्ञानेश्वरी पुढे द्या आणि अगोदर श्लोक निवडा त्याच्यावरची ओवी निवडा आणि त्याला म्हणा ह्याच्यावर बोल बाबा चांगलं 1 तास प्रवचन करून घ्या त्याच्याकडून प्रवचन झालं संध्याकाळी मस्त आता हरिपाठ असतो प्रवचन झालं की हरिपाठाला उभं करा विशेष म्हणजे त्याच्या गळ्यात विना द्या काय आणि त्याला पुढे हरिपाठ म्हणायला हवा आपलेच बी असे चालू आहेत बघा काय महाराज हरिपाठ म्हणलं म्हणा 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 महाराज तर कोणी म्हणतोय पुढं म्हणता आलं पाहिजे ना महाराज तर कोणी म्हणत त्याला पुढं हरिपाठ म्हणायला हवा विना द्या गळ्यात त्याच्या मस्त हरिपाठ झाला की त्याला जीव घाला चांगलं जीव घाला नंबर 1 चा जीव घाला काही अडचण नाही खूप महाराज आणि कीर्तनाच्या आधी तुमच्या मनावर गाता असा घ्या तुक भरायचा आणि असा उडायचा पहिल्यांदा जे अभंग दिसल ते अभंग त्याला घ्यायला लावायचा कीर्तनाच्या आधी 1 तासाने द्या ते अभंग 1 तासामध्ये तुझं काय ते अभंगाविषयी पाठांतर कर काय बोलायचं ते ठरव एवढ्यावर थांबू नका कीर्तन झाल्यास त्याला लगेच नारळ पाकिट देऊ नका गाई करू नका थांबा जरा थांबा त्याला जागरला बसवा 1 घंटाभर त्याच्याकडून थोडं भजन करून घ्या जागर झाला की मला बाबा आता झाले 12 12:30 झाले आता महाराज आराम करा 3:45 त्याला उठून मंडपात आणा काकड्याचा विनेकरी त्याला बनवा संपूर्ण काकडा पुढं म्हणून घ्या आणि एवढ्या परीक्षेत पास झाला की 40च्या जागी 50 द्या किती उरतील म्हणाला इमानदारीनं सांगा किती उरतील विठ्ठल संसाराशी जोडलेली जी वासना रूपी दोरी ती दोरी आपण तोडली पाहिजे अर्जुनाला उपदेश करत असताना भगवान परमात्मा म्हणतात कुतून निघू नको हळूहळू निघू नको कसा निघ बाहेर झडझडून निघणारा देवाला आवडतो संकल्पावे माया संसाराची या संसाराचं वर्णन करत असताना आमचे नाथ महाराज या नाथ महाराजांचं एवढं साहित्य साहेब या संताच्या सर्व मांदियाळीमध्ये नाथ महाराज एवढं साहित्य कोणाचंच नाही नाथ महाराजांनी हस्तामलकामध्ये तीन प्रकार केले आनंद लहरी शुकाष्टक आणि हस्तामलक त्या हस्तामलकाचार्यांच्या वर त्यांनी ते भाष्य केले बघा मराठी हस्तामलकाचार्य म्हणजे शंकराचार्यांचे शिष्य ज्यांना अद्वैत अशा प्रकारचा बोध झालेला आहे अशा बोधारूढ भूमिकेवर आरूढ असलेले हस्तामलकाचार्य ज्या वेळेला शंकराचार्यांना संभाषण करतात बोलतात तुम्ही कोण
त्यावेळेला ते हस्तामृगाचार्य म्हणतात नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण न क्षत्रिय न वैश्य न शूद्र न ब्रह्मचारी न गृही नसतो चिदानंद रूपम शिवोहम शिवम. एवढ्या उच्च अधिकाराला प्राप्त झालेल्या हस्तामलकाचार्यांच्या भाष्यावर भाष्य करत असताना नाथ महाराज म्हणतात प्रपंच एक झाला होता. हे तो समूळ मिथ्या वार्ता. मी संकल्पावी माया संसाराची साठी बोलतोय. प्रपंच एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता. पुढे होईल मागुता, माग झाला नाही पुढे होईल असं नाही. पुढे कधीच होणार नाही. प्रपंचच नाही. त्याला काय म्हणतात? कोणता वाद म्हणतात? अजातवाद म्हणतात. म्हणजे ब्रह्मच आहे, जे आहे ते देवच आहे. प्रपंच ही काय आहे? निवळ कल्पना आहे. प्रपंचाचा निव्वळ भास आहे. वस्तुस्थितीनं प्रपंच खऱ्या स्थितीला टेकतच नाही महाराज. असा हा जो संसार आहे, प्रपंच आहे, या प्रपंचाला आपण सत्य मानतो. काय मानतो? खरं सांग माझ्याशी. मी बरोबर. प्रपंच आपल्याला कसं वाटतंय? सत्य वाटतंय. जोपर्यंत प्रपंच सत्य वाटेल ना तोपर्यंत आपण सोडायचा विचार सुद्धा करू शकणार नाही. ज्ञानोबाचे 2 ओव्या सांगतो. या 2 ओव्यामध्ये माझे ज्ञानोबा म्हणतात ज्ञान, अज्ञान आणि विज्ञान. तो महाराज ऐका. ज्ञान कशाला म्हणावं, विज्ञान कशाला म्हणावं आणि अज्ञान कशाला म्हणावं, 2 ओव्यामध्ये सांगतात. जाणीव जेत न रिघे. 7वा अध्याय. विचार मागुता पावली निघे, तर्को अयने निघे अंगी जयाच्या पार्थातया नावज्ञा एर प्रपंच हे विज्ञान तेथ सत्य बुद्धी हे अज्ञान हेही जाण. म्हणतात दिसणाऱ्या प्रपंचाच्या ठिकाणी सत्य बुद्धी हेच कुणी काय आहे? अज्ञान आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला हा दिसणारा, व्यक्त दिसणारा, दृष्टिक्षेपात येणारा प्रपंच खरा वाटतो ना तोपर्यंत तुम्ही अज्ञानामध्ये आहात. आणि ही अज्ञान स्थिती, प्रपंचाविषयी सत्यत्व जोपर्यंत राहणार आहे तोपर्यंत तुम्ही संसारातून निघायचा विचार करणार सुद्धा नाही. बांधन कशाला सोडतात मग? माणसाला सुटा वाटलं तर गाठ सोडील का? सुटायचंच नाही तर गाठ सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि म्हणून संसार जोपर्यंत आपल्याला कळणार नाही, नाहीतर या संसाराचं वर्णन करताना माझे माऊली संत श्रेष्ठ ज्ञानोबा म्हणतात ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जाईल. त्या दिवशी महाराजांनी दृष्टांत सांगलाय. मी एक दृष्टांत सांगतो 2 मिनिटात. वेळी आपली 10 कडे गेलेली. धावता म्हणजे बघता 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 काय बघण्यापुरताच खरा, बघता बघताच प्रपंच नाही सर्व. बघण्यापुरताच खरा आहे. जसं मृगजळ दिसण्यापुरताच खरं आहे. मृगजळ पाहिले सर्वांनी, आपल्याला माहित आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुपारच्या वेळेला दिसतं हरिणाला, ते तुम्हाला आम्हालाही दिसतं. पण मृगजळ त्याला कशासाठी म्हणायचं? मृगजळ म्हणजे हे हरिणासाठी खरं आहे, आपल्यासाठी खरं नाही. ज्ञानोबा म्हणजे एक जणांना 10 एकर केळी 10 एकर साडी लावली, 5ची मोटार टाकली. त्याला विचारलं एवढं भिजवण केलंय तुम्ही साडीचं केळीचं, पाणी कशाचं? ते काय म्हणतात तिकडं मृगजळाच्या तळीवर मोटार टाकली. मृगजळाची तळी ते तिथी दुरोनीची न्याहाळे वाचून साडी केळी लावीचे काय? ज्ञानोबा म्हणले अरे ते बघण्यापुरतं खरं आहे गेले हो, बघण्यापुरतं खरं आहे. तसं मृगजळ हे हरिणाच्या दृष्टीत खरं आहे, तसा तुम्हा ज्ञानी जीवाच्या दृष्टीत प्रपंच खरं आहे. नुसता पाहण्यापुरता स्वप्न होत आहे बघा. फक्कड संन्याशी उन्हाळ्याचे दिवस होते, वैशाख महिना. वैशाख मध्ये प्युअर काय असते? आता लग्न कवाई करायला, पण जुन्या काळात वैशाख मध्ये लग्न असायचे. माणसं म्हणतात ह्याचा एक बारचा काय करा, वैशाख साजरा करा म्हणजे चतुर्भुज करा म्हणतात ना. ते लग्नाचा पिरियड होता ना. गावोगाव फिरणारा संन्यासी, फकड संन्यासी महाराज. जगन्नाथ महाराजांचा दृष्टांत मी सांगायलो बरं का, विद्यावाचस्पती.
जगन्नाथ महाराज पवार त्यांनी सांगितलं नाही. ते संन्यासी येऊन एका गावात मुक्कामाला राहिलं. लग्न बाहेर गावला झालं तर पाटलाच्या पोराचं लग्न होतं, वरात नाही खाली. संन्यासी बसले वट्यावर, मारुतीच्या पारावर. वटा असा 2-2.5 परस उंच, जुन्या काळातला दगडी वटा. संन्यासी बसले, वाजत गाजत वरात आली. महाराज नंबर ह्याला नेटक्या डोळा लागलेला, उठून बसलं. आवाज आणून बघलं, ते नवरी नवरदेव करवले त्याचा ते सगळा रंगीत थाट माट त्यानं ते सगळं बघितलं. वातावरण मला लई हिरवळ दिसायला हवा. आपलं जरा चुकलंच वाटलं मला. आपलं जरा काय झालं, चुकलंच. काय चांगलंय म्हणून ती वरात गेली घरात, आणि ती मनात चिंतन करता करता अंग टाकलं, झोप लागली. ज्ञानवरा म्हणतात, डोळा लागत खेळ देखीजे जरी जागता जवासीजे. डोळा लागला, आता तिथं स्वप्नात काय, त्याचं लग्न झालं, त्याची वरात झाली, वरात घरात आली. आता लग्न बी झालं, वरात बी झाली, मूलबाळ बी झाला. आता कीर्तन बी संपायची वेळ झाली. मी तरी जास्त कशाला वेळ लावू. लगेच एक मूल झालं बघा. मूल झालं, आणि मूल झाल्यावर बायको म्हणले, होय हो म्हणे, काय सरकार जरा सरकार. ते म्हणलं हो सरकला हात. दुसऱ्या बाजूला 2 झाले. ते म्हणजे आता 2 झाले, 3ला जागा लई लागती, पूर्ण झाल्या. 2 हात सरकार. हो हो म्हणलं बरं का. 2 हात सरकलच. स्वप्नात सरकणं चालू आहे बरं का माऊली. स्वप्नात सरकलं 2 हात. आधीच काटावर आलत बघा. आता सरका म्हणल्याबरोबर 2-2.5 परस उंच वट्यावरून खाली पडलं. आता साधं पडलं असं होय. ते झोपीत मोकळ्या मनानं पडते माणूस. माकड हाडात गेलं महाराज. भीतीला धरले, असं उठायचा प्रयत्न करते. बाबा हे म्हणाले मनान, स्वप्नातला संसार जर एवढा त्रासदायक असेल तर खरा जागृतीतला संसार. संसार करणाऱ्या माणसाचा अनुभव जर आपण लक्षात घेतला तर आतापर्यंत एक जण सुद्धा असं सांगणार नाही तुम्हाला की मी पूर्ण सुखी झालो. यात सुख नाही, नुसता बाजार भरलाय बघा. आणि सुखाचा काही त्या दिवशी सांगितलं आशा, गंगीची आशा सुद्धा आवडलं महाराज मला. ती सैद्धांतिक बोलले, ते नंबर 1 बोलले आमचे रघुनाथ महाराज. तुम्ही नव्हता साहेब, तुमचं पोट दुखलं असतं हसून हसून. लय भारी दृष्टांत सांगितलं.
हा तुम्ही म्हणा हा गंगी ती तारावरती दोरीवरची गंगी या गाडवाला गंगीची आशा कशाची ही म्हणला ते म्हणाले वाळून गेला ये माझ्याकडं वाळून गेला ये माझ्याकडं नको बाबा म्हणाल मग काय एवढं वाळून गेला का राहतोस कवा ना कवा गंगी मिळणार आहे मला त्याला जशी गंगीची आशा तशी आज नाही तर उद्या सुख मिळत ही केवळ आशा आहे बघा संसार आतापर्यंत कुणाचा सुखाचा झाला नाही संसाराचा सुख म्हणून याच्या छंदामध्ये बरं ज्ञानोबा म्हणतात संसार नावाचं झाड माणूस झाड लावत असताना किमान पक्षी काका सावलीचा तर विचार करेल ना काही उद्या फळं ना काही उद्या फुलं सावली तरी असावी ज्ञानोबा म्हणजे संसार नावाच्या झाडाला काय नाही फूल नाही फळ नाही सावली बी नाही काय ओवी आठवती का बघा आठवती का बघा पटकन सांगा शुष्क अशा प्रकारचा विना पानाचा विना फळाचा तुम्ही कितीही खतपाणी घाला या झाडाला शेवटी पदरात काय कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पोरे सगळ कलेक्टर असला तरी राष्ट्रपती असला तरी या सार्वभौम जगावर राज्य करणारा चक्रवर्ती सम्राट राजा सिकंदर म्हणतोय हे नोकर हो मी मेल्यावर म्हणजे दोन्ही हात मोकळे सोडा कोणी असला तरी जसा रिकामा आला तसा रिकामा जावं लागतंय हाताला शेवटच्या टायमाला काहीच लागत नाही आणि मग ज्या वेळेला येम पाश घेऊन याला घेऊन जाण्यासाठी येतात त्यावेळेला तुकोबा आहे म्हणले तुम्हाला तिथं कोण सोड घेणार आहे तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या बर हे यम आगतम स्वागतम सुस्वागतम आता कीर्तनकाराचे पाहुणे मंडळीचे आपण स्वागत करतो तसं ते यम स्वागत करीत नाही त्यावेळेला गडद अशा प्रकारचा अंधार पडतो आणि मग तेव्हा कळते आता आपल्याला कोणी येम पाश घेऊन येतात आणि याला बळच महाराज ओढून काढतात बाहेर येम धर्माच्या समोर त्याला उभा केलं जातं येम धर्म चित्रगुप्ताला सांगतो चित्रगुप्ता काढायची फाईल चित्रगुप्त फाईल काढतो काय काय बायोडाटा आहे त्याचा जीवनभर केलेले कर्म त्याचा लेखाजोखा त्याचं माप काढलं जातं तात्पर्य काढलं जातं काय शिक्षा याला काय नाही म्हणले सत्ता होता गावात तर डोकून सुद्धा आला नाही पट्टी द्यायला मंदिराकडे निघालेल्या माणसाला अर्ध्या वाटातून फिरविणारा हाय नको नको ते दुष्कर्म करणार आहे पाप कर्म करणार आहे यानं जीवनात सत्कर्मच केलं नाही ते म्हणतात त्याला मग आता बघा ती मारी ती तोडी ती यमाचे किंकर बहुसाल म्हणजे आकडा दिला नाही हा वर्षाची वर्ष मारित राहतात महाराज नाही त्या यमाशी करू पुढी तुम्ही काढिता प्राणा
ओढाळ जैसी सापडे धन्या थोर यातना धैर्य तो तुकोबराय म्हणतात. हे यम यातना नियमाचा मार्ग चुकवायचा असेल तर माझे तुकोबराय म्हणतात करा हरिभक्ती परलोकील कामा सोडविल यमापासून या वेळ संपली विठोबा रखुमाई. संसारावर असलेली आपली जी माया आहे ती संकल्पावी म्हणजे काय करायचंय, तिकडे जोडलेलं आपलं जे स्नेह आहे प्रेम आहे ते तिकडलं सोडायचंय आणि इकडं लावायचंय. भक्ती विचारण्यासाठी तत्कालीन त्या काळामध्ये कबीर महाराज उत्तर भारतामध्ये प्रसिद्ध संत झाले. ते कबीर महाराज शेतामध्ये स्वरूप इकडं उपडायचं आणि इकडे लावायचं, हे इकडं उपटायचं आणि इकडे लावायचं, असं नाव भक्ती म्हणले. पंचकर्मेंद्रिय पंचज्ञानेंद्रिय दशेंद्रिय 10ची 10 इंद्रिय विषयाचा उपभोग घेणारे आहेत. 11वं मन आहे. 11ची 11 जणाला काम लावा. प्रत्येक इंद्रियाला काम लावलं तुकोबारांनी. हो घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे तुम्ही ऐका रे काम डोळे तुम्ही घ्याडे सूत मना ते धाव घे. सर्व इंद्रियाला काम लावलं बाबा कार्याध्यामध्ये त्याचं चिंतनालय पण वेळ संपली. सर्व इंद्रियाला आपल्याला भगवंताकडे वळवायचंय. ते सहजासहजी वळत नाही पण थोडा प्रयत्न करायला काही अडचण नाही. तो प्रयत्न आपण केला पाहिजे. सप्ताह त्याच्यासाठी एक ना एक दिवस या संसाराच्या चक्रातून या विषयाच्या फासातून आपण कधीतरी विटून झडझडून अर्जुनासारखं बाहेर निघालं पाहिजे. त्या दिवशी आपल्याला सप्ताहाचं कीर्तनाचं फल आपल्या पदरात पडणार आहे. वेळ आपली संपलेली. संकल्पावे माया संसाराची ठेवले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. संकल्पित वेळेमध्ये एका चरणाचा विचार करता आला. ज्ञानेश्वर हळूच्या सप्ताह हा जुनाच आहे. तसे 2 सप्ते होतात. रात्री मला कैलास महाराज बोलले कीर्तन घ्यावं. महाराज म्हणले तुम्ही जरा आता काळाच्या ओघामध्ये आमचे हे नावंद्याच्या वाडीहून दादा आलेत. आमचे दत्ता दादा केंद्रे काय युट्यूबचं नाव आपल्या चॅनलचं एसपीएन नांदेड. एसपीएन नांदेड आपल्याला प्रसिद्ध माहित आहे युट्यूब चॅनल. त्यांना हाक मारल्या महाराज त्यांना किती वाजता सांगितलंय, फार उशिरा सांगितलं होतं दुसऱ्यालाच. त्यांना अडचण आली त्यांनी ह्यांना सांगितलं. हे 8:15 वाजता घरून निघाले आपला 7:15ला पण वेळेवर इथं आले. त्यांनी सुद्धा सुंदर काम केलेले. त्यांना सुद्धा धन्यवाद. आमचे साहेब आले या म्हणल्या काका माऊली बाहेरगावच्या शिवमार्गाची मंडळी आम्हाला आमचे वर्गमित्र आमचे विलास आले उमरदऱ्याहून आहे की नाही. ही सगळी मंडळी आमच्या प्रेमास्तव आली. तुम्ही सर्व कीर्तनाला 2 तास एवढ्या कडाक्याच्या गुलाबी थंडीमध्ये शांत बसून कीर्तन ऐकलं. माता माऊली आमच्या सर्वांना कोटी कोटी नमन करतो. छोटीशी चाल होईल मग सर्वांची हालचाल होईल. मनाचा
लाज वाटू नये कोणाला. परमार्थाची धुरा सांभाळत असताना या मातीचं वैभव आहे. कोणी विमस्त असतो, कोणी शांत असतो. रसाचे अनेक प्रकार आहेत. त्या पद्धतीनं आमच्या इथं महाराजांच्या अनेक पद्धती आहेत. मधला नोकता असे काही महाराज आमच्याकडे आहे. ब्रह्मवेत्री आहे. एवढं सुंदर आहे. लाज वाटायला पाहिजे अशा गोष्टीची. म्हणून ही माती आहे महाराज. आणि या पवित्र माती मध्ये जन्माला आलेले हे लेकरू पाहिलं तर बघा केवढं आहे. एवढे लेकरानं अख्खं कीर्तन वाजवलं. आणि हे आमच्या काशीनाथ महाराजांचा मोठेपणा आहे. हे जाऊ हे मनाचा मोठेपणा आहे. आम्ही एक संघ केला, सगळेजण एकत्रित आलो आणि एकत्रित येऊन ही कार्यक्रमाची शोभा वाढवली. गावातल्या मंडळी नाही आवडलं. आता पुढे चालून गावचा बी विचार अगोदर घेऊन गाव गाया कापायच्या आणि खाटक जेव घालायचे. चांगल्या पद्धतीने करूया. हीच सदिच्छा गुरुवारीच्या माऊलींच्या चरणी अल्पस पुढे चाललेलं थांबवतो. पुढील दैनंदिन कार्यक्रम पहाटे काकडार्थ होईल. तदनंतर 10 ते 12 गाथा भजन आणि लगेच सकाळचे प्रहरी 6 ते ज्ञानेश्वरी पारायण 6 ते 9. तदनंतर गाथा भजन, गाथ्याची सांगता होईल आणि संध्याकाळी 8 ते 10 नेमाप्रमाणे हरिभक्ती परायण गुरुवर्य गुरुराज महाराज देगलूर